नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मी आता आलो आहे गोलदेऊळला, तिथे दिसतं माझ्या मागे, आणि माझ्यासोबत आता कौस्तुभ प्रथमेश. आम्ही जातो आहे, गणपती बुक केला आहे तिथे, आणि आज पार्ट द्यायचा आहे आम्हाला, आणि पूर्ण कलर काम सांगणार आहे आम्ही, कोणता पितांबरला कोणता कलर वगैरे पाहिजे ते सगळं आता सांगायचं तिथं. तेच घेऊन चाललो आहे. आणि आपलं यावर्षी वेगळ्या कारखान्यात आहे. जवळपास 48 वर्षांनंतर आता असं होतं आहे की आम्ही दुसरीकडे गणपती बुक केलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिलं आहे. इकडेच जातो आहे आता, पुढेच आहे, इकडे आतमध्ये राईट साईडला गोलदेऊळच्या इथं पुढे आल्यावरच राईट टर्न मारला की इथे श्री गणेश आर्ट स्टुडिओ दिसतो आहे. इथेच जायचं आहे आपल्याला. त्यांच्या इंस्टाग्रामवर वगैरे हँडल दिलेलं आहे, श्री गणेश आर्ट स्टुडिओ. इथेच आपल्याला आज जायचं आहे, पण आता सध्या बंद आहे. 11 वाजता ओपन होणार आहे ते. A few moments later. मित्रांनो, हे मित्र आलेले आहेत आता. जातो आम्ही आतमध्ये. हे आहे कारखाना. इथे आतमध्ये आपल्या मूर्त्या आहेत, दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावर. अशा शिड्या चढून आतमध्ये यायचं आहे. हे बघा, अशा काही मूर्त्या आहेत इथे. ही लालबागच्या राजाची पोज आहे इथे सुद्धा. ही पण सुद्धा बुक झालेली आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो रंगकाम कुठले कुठले झाले आहेत आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत, जे मी तुम्हाला लास्ट टाईम बुकिंग करताना दाखवू शकलो ते आता दाखवते. बघा, ही मूर्ती बुक केलेली आहे मधली. आता पूर्ण व्हाईट आहे, कलर काम करायचं बाकी अजून. हे बघा, आणि ही सुद्धा मूर्ती आहे, आणि कलर काम केलेली आता सध्या दगडूशेठची आहे एक मूर्ती. आणि ते काय ती ही ती नाही, हे वेगळी आहे. याचे तुरे वगैरे लावून मिळतं. आणि इथे दगडूशेठ आलो. यांचे तुम्ही इंस्टाग्राम हँडलवर जाऊन कलर कामसुद्धा बघू शकता. इथे बऱ्याच मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत. त्यातली मला हे आवडलेली ही एक आहे, आणि ती एक आहे, आणि सगळ्यात जास्त आवडली होती ती मागची, कारण मस्त आहे ती. दाखवतो तुम्हाला एक एक. हे बघा, स्वामी पोजसुद्धा आहे. इथे वरती फेटा येलेला, त्यामुळे तिचं तसं ठेवलं आहे मुकुट. हे ऑलमोस्ट बुक झालेले आहेत. काही थोड्याच आता पेंडिंग असतील. या सगळ्या लाईनीत 3 बुक झाले आहेत. ती अजून बुक व्हायची राहिली आहे कदाचित, पण अजून त्याला लावलं नाही टॅग. ही सुद्धा एक आहे, तिथे एक आहे. आमची जवळपास अशीच मूर्ती आहे जी ते वरती ठेवली होती. आलो होतो तेव्हा अशी वरती ठेवली होती, तिथनं आता तिथे ठेवली आहे व्हाईट कलर मारून. तो आता कलर काम त्याचं चालू होईल. ते आता पार्ट दिल्यावर कलर काम सुरू करतील. आणि ह्याच्या मागची एक आहे ती कलर काम झाली, आणि ही एक झाली. दाखवतो तुम्हाला. ही बघा, आणि मागे एक आहे. शाडूच्या मूर्त्या सगळ्या, आणि ते हँडमेड आहे, पूर्ण हाती केलेली. तुम्हाला हवे ते रूपात सुद्धा करून मिळेल तिथे. असं आहे, तुम्हाला हवं तसं नाम वगैरे पाहिजे तसं तुम्हाला करून मिळेल, जसं तुम्ही सांगितलं. आता इथे मोरावरची आहे, मोर आहे बाजूला, सॉरी मोरावरची नाही, मोर बाजूला आहे. मस्त आहे.
सुद्धा आहेत काही. या मूर्तीवर बघितलं तर इथे सोंडेवर भरपूर काही काम केलेलं आहे, डिटेल्स दिलेले आहेत. पोटावर नाग आहे, सोंडेवर अशी आणि वरती शैशनाग मस्त वाटतं. आणि हे नाम देतात ना ते अजून जरा भारी. आणि यंदाची मूर्ती ही आहे मागे दिसते ती. तिला आता कलर सांगायचे कोणते पाहिजेत कोणते नको आहे ते. आणि वरती सुद्धा आहेत. हे बघा आता लाईट लावली तर पूर्ण दिसत आहेत. हे सगळे बुक झाले आपले. किती ते किती कॉस्ट सुरू होते? 8,000पासून स्टार्ट आहे. 8,000 ते 60-70,000 म्हणजे मोठ्या वगैरे अशा. आणि ह्याचे किती असे होतात असं बनवून गेलं मॅन्युअली? 35पर्यंत. ओके हां दाखवू शकतात. हां अच्छा अय्यप्पा हे 35,000पर्यंत कॉस्ट जाते जे मॅन्युअली पाहिजे असेल तर. आणि ती सुद्धा होती नाही काहीतरी ती गेली ती जी आधी बनवली होती ती परवा इथे बनवत होते ना आधी. अशा हाती कामसुद्धा केलेले आहेत आणि साच्या सेटसुद्धा आहेत. 8,000 ते 70,000पर्यंत अशा कॉस्ट आहेत. हे बघा आता तुम्ही बघू शकता क्लिअर लाईटसुद्धा आलेली आहे. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कारण कलर काम आता एकही नाही दाखवायला तुम्हाला. म्हणजे त्यांचे जे दाखवले त्यांचेसुद्धा डोळे वगैरे काढायचे राहिले. तर आम्हाला आठवड्याभरानंतर बोलवलं आहे चॉईस करायला कलर. अजून गणपती होतील त्यातसुद्धा डिफरन्स वगैरे काहीतरी बघायला मिळेल. तर ती बोलली एकदा नंतर येऊन बघा नंतर डिसाईड करा तुम्हाला कोणते कलर आहे. नाही तर मग आहे आपलं ठरलं आहे तोच आम्ही देणार आहे मारायला. पार्ट देऊन आलेलो आहे. ॲक्च्युली पार्ट जरा लवकर द्या असे बोलले होते पण ठीक आहे हरकत नाही. अजून पण उशीर झालेला नाही आहे तसं. करतील ॲडजस्ट तसे थोडंफार कारण अजून कलर काम तर बाकी आहे पूर्ण. तर ते बाकी आहे. आणि आता पार्ट दिला आहे कलर काम आम्हाला बघायला मिळालं नाही कुठल्याच मूर्तीवर. तो बोलला 1-2 हफ्त्यानंतर पुन्हा या तेव्हा तुम्हाला कलर दाखवतो. त्यातनं तुम्ही चॉईस करू शकता अजून कुठले कलर आहेत. जर आमचा माइंड चेंज झाला तर ते बघू. नाहीतर मग आम्ही जे ठरवलं आहे तेच मारणार आहे कलर. बघूया आता आम्ही नेक्स्ट आय थिंक 2 हफ्त्यानंतर बोलवलं आहे. जुलैच्या 12 किंवा 18 या दरम्यान 12 तारखेला वगैरे तेव्हा पुन्हा एकदा ब्लॉग करूच. तर हा मी ब्लॉग इथेच थांबवतो आहे आणि आता निघाला आम्ही पुन्हा एकदा घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत येतो मी.